हॅलो एव्हरीवन, टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. माझं नाव आहे गौरी आणि आज आपण हॉटेलसारखी थिक ग्रेव्ही असणारं चिकन बनवणार आहोत. मी अर्धा किलो चिकन घेऊन ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे. चिकनमध्ये 1 चमचा हळद आणि मीठ टाकलं आहे. मीठ आणि हळद चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता मी आले लसूण पेस्ट बनवत आहे. त्यासाठी थोडं आलं मी साल काढून घेतलेलं आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि हे मी खलबत्त्यामध्ये बारीक करत आहे. आता गॅसवरती कढई ठेवायची आणि कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 4 ते 5 लाल मिरच्या टाकायच्या आणि त्या भाजून घ्यायच्या. 1 मिनिटासाठी मिरची भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 10 ते 12 काजू टाकायचे आहेत आणि मिरची आणि काजू दोन्हीही भाजून घ्यायचे आहे. मिरची आणि काजू थंड करायचे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं जाडसर बारीक करून घ्यायचे. त्याच्यामध्ये आता 2 मीडियम साईजचे चिरलेले टोमॅटो टाकायचे आणि मी याच्यामध्ये कलर छान यावा म्हणून थोडंसं बीट टाकत आहे आणि ते कम्प्लिटली ऑप्शनल आहे आणि हे वाटण आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे. आपलं वाटण तर तयार झालं. आता आपण चिकन बनवायला घेऊयात. गॅसवरती कढई ठेवून मी त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं आहे का हे चेक करून त्याच्यामध्ये 2 मोठ्या साईजचे चिरून घेतलेले कांदे टाकायचे आहेत. आता आपल्याला कांदा 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला म्हणजे थोडा पिंक झाला की त्याच्यामध्ये आपण बनवलेली आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. आले लसूण पेस्ट कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि कांदा छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 ते 2 चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि 1 चमचा धनेपूड टाकायची आहे. मसाला आणि धनेपूड देखील आपल्याला 1 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये चिकन टाकायचं आणि चिकन मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चिकन करपू नये म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आणि चिकन परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता कढईवरती झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटांसाठी चिकन शिजवून घ्यायचं. 1 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि चिकन परत एकदा हलवून घ्यायचं. आता आपण बारीक केलेलं वाटण चिकनमध्ये टाकायचं आणि चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये ग्रेव्ही बनण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं. आता कढईवरती झाकण ठेवून चिकन आपल्याला 15 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे.
15 मिनिट झालेले आहेत. आता कढईवरचं झाकण काढायचं आणि परत एकदा चिकन हलवून घ्यायचं. ग्रेव्ही खूप घट्ट झालेली आहे, म्हणून त्याच्यामध्ये मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे. आता चिकन शिजलं आहे का नाही हे चेक करायचं आणि शिजलं नसेल तर त्याच्यावरती झाकण ठेवून अजून 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं. 5 मिनिट झालेले आहेत. आता कढईवरचं झाकण काढून मी त्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकत आहे. गरम मसाला ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. याच्या आधी आपण चिकनला मीठ लावलेलं होतं, पण आता त्याची ग्रेव्ही बनवलेली आहे, त्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं आहे. त्यानंतर सगळ्यात लास्टला आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी टाकायची आहे आणि आपलं गरमागरम हॉटेलसारखं थिक ग्रेव्हीचं चिकन सर्व करण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला हे मी बनवलेलं चिकन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.